जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते चरित्र पोहोचवण्यासाठीच ही धडपड आहे ना. तर ती धडपड, जर ते चरित्र, त्यांचे विचार, शिवाजी महाराजांचे हे सगळं पोहोचवण्यासाठी आहे, तर ते अनेक भाषांमध्ये, अगदी इंग्रजीतही डबवायला हरकत नाही असं माझं मत आहे, की जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पण कळेल की आमचे राजे किती मोठे होते. कारण श्री शिवराज अष्टक ही मालिकाच त्याच्यासाठी बनवली की प्रत्येक कथेमधलं त्यांच्या विचारांचं, कर्तृत्वाचं डिटेलिंग, त्याच्यासाठी आपण एक एक कथा निवडतो. नाहीतर चरित्र मांडता आलंच असतं एक दोन सिनेमांचा वेळ. मुद्दा काय माहितीये की आवली हे कॅरेक्टर समजून घेताना खूप गोष्टी वेगवेगळ्या लक्षात आल्या. तिचा राग काय, तिचा त्रागा काय, तिची एवढी तगमग का होते आहे, का ती बोल लावतीये, तिला कसला त्रास आहे. तुझ्या मूर्तीच्या आणि माझ्यामध्ये गाभाऱ्याच्या दाराशी तुझा दलाल कशाला हजर असतो, त्यात त्याला काय त्यांना काय म्हणायचंय ते त्यांनी बोलूनच दाखवले ना. म्हणजे त्याच तर दलालांनी त्यांच्यावर खटला दाखल केला ना की हे यांचं चौर्य कर्म आहे, हे अभंग त्यांचे नाहीच आहेत, हे त्या पुरोहित वर्गानेच हे केलेलं होतं ना. आजचा साऊंड वाटतोय पण हा खरं तर साऊंड आपला जवळजवळ 800 वर्ष जुना आहे, पारंपरिक. या सगळ्या रचना पारंपरिक चाली आहेत. या सगळ्या ज्या आवृत्ती थोड्याशा त्याच्या प्रतिभेने थोड्याशा बदलल्या असतील, पण फार. त्यामुळे हा जो एटर्नल म्हणतो ना आपण, की अमर आहे तो साऊंड, असं आपण म्हणतो की आजही मृदंगण टाळा वाजले तर आपल्या मराठी घरातल्या तरी मुलांना, किती लहान असू दे, किती कुठले जेनझी असू दे, अजून पुढचा अल्फा असू दे, त्याला हे सांगायला नाही लागत की हे आपलं आहे. कारण ते रक्तात इतकं भिनलेलं आहे 800 वर्ष आपल्या जीन्समध्ये. ज्या पद्धतीने सेलिब्रेट व्हायला हवा मराठी सिनेमा आणि त्याच्यातले नवीन नवीन प्रयोग. श्री शिवराज अष्टक हे ऐतिहासिक सिनेमे असले तरी सुद्धा तो आजच्या काळातला नवीन प्रयोग. तुम्ही जर ते चित्रपट नीट पाहिले तर त्याच्यात खूप प्रयोग केलेले तुम्हाला दिसतील. पावनखिंड आता 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे अमेझॉनवर. त्याच्यामध्ये तुलू आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, सगळं आहे. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. संत तुकाराम हा विषय प्रत्येकाच्याच खूप जवळचा आहे. यांच्याविषयी किती आपल्याला अभंग आहेत जुने, आपल्या जुन्या आठवणी आजही आपल्याला जुन्या काळात सगळे चित्रपट घेऊन जातात दिग्पाल सरांचे. आणि आता हा एक नवीन आम्हाला पुन्हा एकदा एका ऐतिहासिक पट पाहायला मिळतोय. तर दिग्पाल सर, ही संकल्पना नेमकी कशी सुचली? कारण की संत तुकारामांवरचे आधीही आम्ही चित्रपट पाहिलेले आहेत, पण यामध्ये आम्हाला नवीन काय पाहायला मिळणार? मुळामध्ये हा चित्रपट जो आहे अभंग तुकाराम, त्याच्या नावातच आम्ही एक गोष्ट जोडली आहे, कथा संत तुकारामांच्या गाथेची. त्यामुळे हा तुकाराम महाराजांचा चरित्रपट नाही तशा अर्थाने. हा त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या अभंगांवरती, त्यांच्या तत्वज्ञानावरती बोलणारा चित्रपट आहे, ते सांगणारा चित्रपट आहे. म्हणजे अर्थातच याच्यावर या चित्रपटामध्ये त्या अभंगांवरती काही भाष्य नाही केलेलं, तेवढी आम्ही काही आमची कोणाचीच पात्रता समजत नाही. परंतु या अभंगांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आजच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजेत, त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्या अभंग सांगितले गेले पाहिजेत. याच्याकरता म्हणून या चित्रपटाची खरं तर आम्ही सगळ्यांनी योजना केली. हा चित्रपट बेतलेला आहे योगेश सरांच्या एकल नाट्यावरती. आनंद डोह नावाचं एक एकल नाट्य योगेश सरांनी लिहिलं होतं, जे मी अगदी विद्यार्थी दशेत असताना ऐकलं, पाहिलं आणि सातत्याने पाहत राहिलो पुढचे अनेक वर्ष. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, इतका सुंदर परफॉर्मन्स आहे तो, आणि त्याचं कुठेतरी मोठ्या प्रमाणावर सादरीकरण व्हावं असं वाटत राहिलं. जशी या क्षेत्राची जाण वाढली तसं लक्षात आलं की यामध्ये योगेश सरांनी 13 दिवसांचा सगळा तो प्रवास मांडलेला आहे. गाथा विसर्जित केल्यापासून गाथा तरल्या या 13 दिवसांमध्ये काय काय घडलं याचा सगळा प्रवास योगेश सरांनी त्याच्यात मांडलाय. मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि नंतर जसं आम्ही त्याच्यावर विचार करत गेलो, कोविडपासून खरं तर त्याची सुरुवात झाली. कोविडच्या दरम्यान सरांना मी एकदा फोन करून विचारलं की असा विचार तुम्हाला काय वाटतं की ह्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं का चित्रपटामध्ये. तर हे सगळं विचारल्यानंतर योगेश सरांनी होकार दिला आणि नंतर ती प्रोसेस चालू राहिली. कधी आम्ही जेव्हा भेटू एखाद्या कार्यक्रमाच्या दरम्यान वगैरे, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट जेव्हा केला त्या सेटवर आम्ही खूप बराच काळ एकत्र होतो, तेव्हा त्या कल्पनेने आकार घेतला असं म्हणू शकतो आपण. आणि मग नंतर आम्ही स्वाभाविकपणे संतपटांची जी मालिका आता पुढे करू इच्छितोय त्याच्यामध्ये हा दुसरा भाग किंवा दुसरं पुष्प त्यातला असं आपण म्हणू शकतो.
योगेश सर, आता चित्रपट आणि पूर्वी नाटक संत तुकाराम महाराजांवरचं. पण मला असं विचारायचं की पहिल्यांदा तुम्हाला तुकाराम महाराज कधी कळले किंवा नाटकासाठी, चित्रपटासाठी अभ्यास करताना वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, तर ते किती थोर आहेत किंवा त्यांचं थोरपण ते तुम्हाला पर्सनली कसं जाणवलं आणि या चित्रपटासाठी तयारी कशी केली? कारण मध्यवर्ती भूमिकेत आहात. खूप छान वाटते तुम्हाला चित्रपटात त्या भूमिकेत पाहताना, तर काय सांगाल? अनुभव कसा होता? माझं स्वतःचं या बाबतीतलं म्हणणं असं आहे की माझा हा आध्यात्मिक साधनेचा प्रवास आहे. त्याच्यातला तुकाराम महाराज आणि त्यांची भूमिका करणं हा एक टप्पा आहे. 2003 सालापासून मी योग साधना म्हणा किंवा आध्यात्मिक साधना ही माझ्या सद्गुरूंसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. 2010 मध्ये आनंद डोह हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनाचा वेध घेणारा त्या 13 दिवसातली ती 13 स्वगतं, 7 स्वगतं तुकाराम महाराजांची आणि 6 स्वगतं अवलीबाईंची, अशी ती 13 स्वगतांचं एकल नाट्य मी सादर करायला लागलो. त्याचं दिग्दर्शन माझ्या सद्गुरूंनी केलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी मला माझा अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि तुकाराम महाराज हे त्यातूनच कळत गेले. मी अध्यात्माचं हे करत असताना महाराजांच्या भक्ती मार्गाचा शोध घेतो असं मला वाटतं की ते निराकारालाही आकार देतात किंवा निराकाराचीही भक्ती करू शकणार आहे तुकाराम महाराज, किंवा प्रतिभेच्या अंगाने आपलं अभंग आणि आपलं अभंगत्व टिकवणारे तुकाराम महाराज हे मला या साधनेच्या दरम्यान कळले. माझी स्वतःची धारणा अशी आहे की तुकाराम महाराजांची भूमिका सादर करणं, तुकाराम महाराज लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवणं ही माझ्या साधनेची पुढची पायरी आहे आणि माझा तो प्रवास चालू आहे. याला मी कधीच अभिनय म्हणत नाही. कसं काम केलं, काय डोळ्यात पाणी किती आलं आणि कशा पद्धतीने आपण चेहऱ्यावरती हावभाव केले, ते तर होत राहतं असं मला वाटतं. माझ्या इतर भूमिका आणि तुकाराम महाराजांची मी सादर करत असलेली भूमिका यात 180 अंशाचा फरक आहे अनुभव आणि अनुभूतीच्या अंगाने. तुकाराम महाराजांची भूमिका ही माझ्या अनुभूतीचं प्रत्यंतर आहे आणि इतर वेळेला मी इतरांना त्या भूमिकेचा अनुभव देतो. सो तुकाराम महाराज जेव्हा माझे अभंग तुकाराममधील प्रेक्षक बघतील त्यावेळेला त्या अनुभूतीचा अनुभव त्यांना येईल असं मला स्वतःला वाटतं. आणि अत्यंत श्रद्धेने मी ही भूमिका केली. राहिला प्रश्न काय तयारी केली, तर ते शेवटी तुम्हाला सादरीकरणासाठी जी तयारी करावी लागते ती माझी, ज्याला आपण आसन सिद्धता म्हणतो. साधं मी जेव्हा मांडी घालून बसणं असं तुम्हाला दिसतं, त्याही वेळेला आसन लावलेलं असतं आणि ते सिद्ध झालेलं आसन असतं आणि मला त्या वेळेला प्रत्येक अभंगाचा शब्द म्हणत असताना माझ्या माध्यमातून ते सांगतायत, त्यांना काही बोलू इच्छित आहेत, ही माझी भावना असायची आणि मला तो अनुभव वारंवार येत गेला. स्मिता, तुला विचारायला आवडेल, तुझी सुद्धा भूमिका फार महत्त्वाची आणि वेगळी आहे. अवली या खरं तर विठुरायाचा थोडा रागराग, थोडा किंवा जास्तच रागराग करायच्या. तसंच तुझे संवादही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहून तसे संवाद म्हणणं, मला माहीत नाही तू आस्तिक आहेस की नास्तिक, पण कुठेतरी मूर्तीसमोर ते संवाद बोलणं ही कदाचित जड जाऊ शकतं. तर तो सीन करताना आणि भूमिका वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे, एकंदरीत वातावरण सेटवरचं वेगळं असेल, तर अनुभव कसा होता? तू म्हणतेस ते बरोबर आहे की विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ते जे माझं स्वगत आहे ते बोलणं, किंवा मी बऱ्याच ठिकाणी म्हणाले, हे सांगितलं सुद्धा आहे की मी आस्तिक आहे, माझी पूर्ण श्रद्धा आहे देवावर. आणि ज्या वेळेला, म्हणजे मला आठवत आहे की आम्ही मुक्ताईच्या वेळेला पंढरपूरला गेलो होतो आणि दर्शन घेतलेलं, आमचा तिथे कार्यक्रम होता प्रमोशनच्या वेळेला, आणि तेव्हा मला माहित होतं की मी आता पुढचा चित्रपट करणार आहे आणि त्यामध्ये मला अवली करायची आहे. तर त्यावेळेला मी त्याच वेळेला विठू माऊलीचे आशीर्वाद घेतले आणि माफी मागितली की मी बोलणार आहे, तुला कॅरेक्टरमधून बोलणार आहे, पण मी बोलणार आहे. पण हे खरंच खूप कठीण असतं ज्या वेळेला आपली श्रद्धा असते. आणि माझे आजी आजोबा हे वारकरी होते, ते अगदी शेवटापर्यंत त्यांनी वारी केली आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये ते वातावरण खूप आहे लहानपणापासून. तर त्यामुळे ही भूमिका करणं हा एक माझ्या अभिनयाचा जरी भाग असला तरी सुद्धा आपण म्हणतो ना की ज्या वेळेला आपण तिथे उभे राहतो तर सुरुवातीला मला ते जड जातच होतं, काळतोंड्या म्हणायचं किंवा हे. पण मुद्दा काय माहितीये की अवली
हे कॅरेक्टर समजून घेताना खूप गोष्टी वेगवेगळ्या लक्षात आल्या. तिचा राग का आहे, तिचा त्रागा का आहे, तिची एवढी तगमग का होते आहे, का ती बोल लावतीये, तिला कसला त्रास आहे, ह्याचे मला असं वाटतं की बहुअंगी असे काही रंग आहेत आणि ते तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळतील आवलीतले. कारण तू म्हणालीस तसं की ती विठ्ठलाला थोडंसं बोलते, थोडं नाही जरा जास्तच बोलते. तर हेच परिचित आहे ना तुम्हाला. याच्या पलीकडे आवली परिचित नाहीये, ती तुम्हाला कळेल या चित्रपटामध्ये. फार वेगळ्या पद्धतीनं तिचं म्हणणं आहे काहीतरी. संत पत्नी म्हणून फक्त ती नव्हती, तर तिचं एक म्हणणं होतं, तिचा सपोर्ट होता, तो कसा होता आणि तो किती महत्वाचा होता हे तुम्हाला या चित्रपटामध्ये कळेल. आणि ते सगळं साकारताना मुळात दिग्पालला काय अपेक्षित आहे, आवली कशी अपेक्षित आहे आणि तशी साकारली जावी यासाठीचा माझा प्रयत्न होता. त्यामुळे ती एक मेहनत घ्यायची होती. कारण माझं मला कळलंय किंवा मला माहिती आहे, आपण खूप ठिकाणी वाचलंय, तर ते तसं करून चालणार नव्हतं. जे त्याला अपेक्षित होतं त्या पद्धतीनं ती साकारली जावी यासाठी जरा मेहनत याच प्रश्नाला जोडून कथा संवाद तुम्ही लिहिलेत आणि दिग्दर्शन तुमचे. आवली विठ्ठलाला मुडद्या म्हणते, काळतोंड्या म्हणते. ट्रेलरमध्ये आणखीन एक वाक्य आहे की विठ्ठला तुझ्या आधी दलाल कशाला हवे दर्शन, असं काहीतरी वाक्य आहे. तर हे म्हणजे कथा संवाद लिहितानाच आजच्या काळात हे असे थेट संवाद लिहिले, अर्थात ते तुकाराम महाराजांचेच आहेत, ते तितकेच बिनधास्त आणि बेधडक होते, पण तरीसुद्धा म्हणजे आजच्या परिस्थितीत हे संवाद करताना ते चित्रण करताना काही दडपण होतं का? आणि ह्याची म्हणजे लिखाणापासूनची प्रोसेस ही कशी होती? कारण की अलीकडे म्हणजे भावना अगदीच बोथट झाल्या आहेत सगळ्यांच्याच. अगदी कपड्यांच्या रंगावरनं लोक टीका आणि ट्रोल करतात आहेत, पण अशा ह्याच्यात तुम्ही थेट ते भाष्य करताय कॅरेक्टर थ्रू असेल तरी. तर ह्याचा विचार लिखाणापासूनच केला होता का? आणि ते करताना दडपण किंवा त्यामागे काही विचार होता का? हां, तुम्ही आणि तुकाराम महाराजांचे जर अभंग वाचले तर याच्यापेक्षा थेट त्यांनी अभंगातनं तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, इतकी थेट हे केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जे परमेश्वरापर्यंत पोचाय, म्हणजे त्याचा तो डायलॉगच असा आहे की तुझ्या मूर्तीच्या आणि माझ्यामध्ये गाभाऱ्याच्या दाराशी तुझा दलाल कशाला हजर असतो. त्यांना काय म्हणायचंय ते त्यांनी बोलूनच दाखवलंय ना. म्हणजे त्याच तर दलालांनी त्यांच्यावर खटला दाखल केला ना की हे यांचं चौर्यकर्म आहे, हे अभंग त्यांचे नाहीच आहेत, हे त्या पुरोहित वर्गानेच हे केलेलं होतं ना. सो त्यांचा तो राग म्हणण्यापेक्षा ती उद्विग्न अवस्था आहे की कशासाठी तुम्ही हे करता. मग परमेश्वर भीक मागतो का? मग परमेश्वर हे करतोय का? नारळ फोडून घेतोय का? परमेश्वर तांदूळ मागतोय का? परमेश्वर कोंबडं कापून घेतोय का? अशा पद्धतीने मग ती उद्विग्नता आहे. आणि ते मला असं वाटतं की अत्यंत रॅशनल आणि तर्कशुद्ध विचार आहेत तुकाराम महाराजांचे जेव्हा ते अशा पद्धतीने संवाद करतात त्यावेळेला. आणि आता लेखनाच्या बाबतीतलं, आनंद डोहच्या बाबतीतलं माझं स्वतःचं आहे की ते माझी आत्तापर्यंतची लिखाणाची पद्धत, जसं भूमिकेचं आहे तेच लेखनाचं आहे, की माझी लिखाणाची पद्धत, माझं काय म्हणतो आपण संवाद लेखनाचा ओघ असेल, कथेचं स्वरूप किंवा कथेची मांडणी नाटक या माध्यमातून करणं असेल ते, आणि आनंद डोहमधली शब्दरचना, आनंद डोहमधला संवादाचा ओघ, आनंद डोहमध्ये वापरलेली रूपक, आनंद डोहमधलं अभंगांचं केलेली निवड, हे काहीही माझं नाही. माझ्यासाठी तो चमत्कार आहे. म्हणून मी कधीच त्याला म्हणजे व्यावहारिक दृष्टीने योगेश सोमण असं म्हणूयात, पण माझ्या मनातली अत्यंत प्रामाणिक भावना ही आहे की हे मी लिहिलेलं नाही, हे माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे. आणि ही पळवाट म्हणून मी सांगत नाही. उद्या त्याच्यावरनं काही झालं तर ते स्वीकारायला मी तयार आहे आणि त्याला उत्तर द्यायलाही मी तयार आहे. पण हे माझं नाही आहे, हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझा माध्यम म्हणून, माझ्या बोटांचा, माझ्या पेनाचा माध्यम म्हणून वापर केलेला आहे आणि माझ्या अक्षर ओळखीचा माध्यम म्हणून वापर केला आहे असं मला वाटतं. जे आहे ते तसंच मांडायचं ही आपल्या सर्व चित्रपट मांडणीची आत्तापर्यंतची पद्धत आहे. म्हणजे कुठल्या तरी एका विशिष्ट विचारसरणी आणि किंवा विशिष्ट गोष्टीचा अनुनय करणं हे कलाकृतीतनं तरी आम्ही सगळे टाळत असतो. याचं कारण असं की जे आहे ते थेट मांडतो आपण पुराव्यांच्या आधारावर, आणि ज्या घटना यात सुद्धा आपण दाखवल्यात ज्या श्रद्धेच्या आधारावरच आम्ही सगळे मानतो.
परंतु त्याला उत्तम पुरावे पण आपल्या हाताशी आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची त्या तरुण वयामध्ये, युवावस्थेमध्ये तुकाराम महाराजांची झालेली भेट, ही आत्तापर्यंत आपल्याला आख्यायिका किंवा प्रभातच्या चित्रपटातून आलेली कथा असं वाटत होतं. पण जेव्हा आम्ही रिसर्च केला त्याच्यावरती, तर बॉम्बे प्रेसिडेन्सी हा जो इंग्रजांच्या काळातला भाग होता, 1885 सालची गोष्ट आहे, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या पुणे विभाग जो आहे, पुणा सेक्टर ज्याला म्हणतात, त्याच्या गॅझेटमध्ये या घटनेचा उल्लेख आहे. तर आपण काय होतं ना, की श्रद्धा नाकारायची म्हणून जे एक आता दंड थोपटून बसलेले आहेत काही मंडळी, तर ते नाकारण्याच्या ओघामध्ये आपण अशा प्रकारचे पुरावे सुद्धा नाकारून नवीन पिढीचं नुकसान करतोय असं मला वाटतं. आणि त्यामुळे दिग्दर्शन करत असताना या गोष्टी यायलाच पाहिजेत. हा आपल्या शिवराज अष्टकाचे पण सगळे चित्रपट आणि आताचे संतपट या सगळ्यामधला हा प्रामुख्याने भाग हा आहे की ह्या ज्या गोष्टी दुर्दैवाने आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये नाही शिकवल्या गेल्या आणि समाजव्यवस्थेमध्ये पण एका विशिष्ट विचारसरणीने त्या नाकारल्या, का तर त्याच्यामधनं त्यांच्या मते अंधश्रद्धा निर्माण होते. तसं नाही आहे. मला असं वाटतं की पुराव्याच्या आधारावर, जसं तुकाराम महाराजांच्या बद्दलच आपण बोलतोय, जगद्गुरू त्यांना याच्यासाठी म्हटलं जातं की त्यांनी सगळं अनुभूतीतनं मांडलेलं आहे आणि त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत, आणि म्हणून त्याच पद्धतीने हा चित्रपट मांडला जावा असं दिग्दर्शक म्हणून माझी भूमिका होती. अवधूत सर, तुम्हाला प्रश्न आहे. म्हणजे आज प्रत्येक रील स्क्रोल करताना 2 रीलनंतर तुमचं गाणं, तुमचा आवाज आम्हाला ऐकू येतोच. तर ह्या चित्रपटासाठी तुम्ही संगीतही दिले आणि तुकाराम महाराजांच्या रचनांना तुम्ही म्युझिक देण्याचं काम केलं आहे. ते तितकंच रिलेव्हंटही वाटतं. जरी अर्थात तुकाराम महाराजांच्या रचना या चिरकाल टिकणारच आहेत, पण ते म्युझिक म्हणजे अभंग म्हणून तो आजचा साऊंडही वाटतो. तर म्युझिक करताना काय विचार होता? आणि तुकाराम महाराजांच्या रचनांचा व्यासंग खूप मोठा आहे. तर या चित्रपटात कोणत्या रचना घ्याव्यात, कोणत्या न घ्याव्यात, यामागे काही विचार होता का, कथेच्या अनुसरून किंवा फिल्म म्हणून एखादा? एक पहिल्यांदा मी सांगतो की खूप छान स्टेटमेंट तुम्ही केलं आता, की आजचा साऊंड वाटतोय तो, पण हा खरं तर साऊंड आपला जवळजवळ 800 वर्ष जुना आहे. पारंपरिक या सगळ्या रचना पारंपरिक चाली आहेत. या सगळ्या ज्या अवधूतनी थोड्याशा त्याच्या प्रतिभेनी थोड्याशा बदलल्या असतील, पण फार नाही. त्यामुळे हा जो एटर्नल म्हणतो ना आपण, की अमर आहे तो साऊंड, असं आपण म्हणतो की आजही मृदंगण टाळ वाजले तर आपल्या मराठी घरातल्या तरी मुलांना, किती लहान असू दे, किती कुठले जेनझी असू दे, अजून पुढचा अल्फा असू दे, त्याला हे सांगायला नाही लागत की हे आपलं आहे, कारण ते रक्तात इतकं भिनलेलं आहे 800 वर्ष आपल्या जीन्समध्ये. माझा स्वतःचा पुतण्या आहे, आत्ता 10 महिन्याचा आहे. माझा धाकटा भाऊ निखिल तो साऊंड इंजिनियर आहे, तोच या सगळ्याचं साऊंड डिझाईन करतो. तर त्याचा मुलगा 10 महिन्याचा आहे ते बाळ, पण ते रामकृष्ण हरीच्या याच्यावरती आत्ता टाळ्या वाजवायला शिकलंय. त्याला कोणी शिकवलं नाही, ते बघून बघून आपलं टाळा त्याला जमेल तसं त्याच्या आकलनानुसार 10 महिन्याची काय बुद्धी असेल, पण ते रामकृष्णाचं साऊंड, रामकृष्ण हरीचं साऊंड त्याला आवडतो हे आमच्या लक्षात आलं. हे जे ना, हे आपल्या जीन्समध्ये आहे, ते सांगायला आणि शिकवायला नाही लागणार. तर तो म्हणून तुम्हाला फार स्टेटमेंट आवडलं की आजचा साऊंड वाटतोय, पण हा साऊंड हा कायम आजचाच मातीतला आहे. म्हणजे कधी ऐकला, अजून 100 वर्ष ऐकलं तरी तो त्यावेळी पण असंच कोणीतरी तुमच्याकडे म्हणेल, अरे आजचा साऊंड वाटतोय. कारण तो मातीतला आहे आपल्या. आणि जसं योगेश सर म्हणाले मगाशी, तसं मी निमित्त आहे. मी कायम सांगतो, तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून सांगतो, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. मी हमाल काम म्हणजे फक्त मध्यस्थाचं काम केलं. कारण मी ज्या परंपरेत वाढलो आणि जे संस्कार मला लहानपणापासून मिळाले, आमचा आळंदीला मठ आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, ज्या मठामध्ये नारदी आणि वारकरी दोन्ही कीर्तन, तर ते त्याच वातावरणामध्ये वाढलो ते संस्कार, आणि कुठंतरी ते रुजत गेलं. आणि नंतर बदलत्या काळामध्ये काहीतरी करायचं म्हणून तोडफोड करून अभंगांची वाट लावून अलीकडं जे काय चालू आहे, त्याला काही अपवाद पण आहेत बरं का चांगले. पण चित्रपटांच्या चालीमध्ये अभंग गायचे, बरं चित्रपटांच्या गाण्यांची म्हणजे ती गाणी कुठली की ते त्याच्यावरती काहीतरी विचित्र विक्षिप्त आणि काहीतरी बिभत्स असं ते चित्रीकरण असलेली गाणी आहेत, ती लोकांच्या डोक्यात असलेली, त्या चालीवरती अभंग म्हणायचे. तर मी नेहमी सांगतो एक गोष्ट माझ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, जिथं कुठं मला बोलायला मिळेल तिथं, की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत अभंग म्हणजे, किंवा वेळ जात नाही तर काहीतरी आपलं खरडलंय टलाट फला फल, तसं नाहीये. जसं इक्बाल सरांना सांगितलं की त्यांच्या अनुभूतीतून प्रकटलेलं काव्य, प्रज्ञेतून
प्रतिभेच्या पलीकडे असते ती प्रज्ञा असते. आणि भक्तीच्या विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर त्या प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्य म्हणजे अभंग आहे. मग जर त्या अभंगामध्ये अभिप्रेत असलेला भाव जर त्या चालीमध्ये त्या याच्यात नाही आला तर त्याचा प्रभाव पडणार नाही ना. आणि शेकडो वर्ष हा प्रभाव महाराष्ट्राच्या जनमानसांवरती आहे. खेड्यापाड्यांमध्ये या चाली गायल्या जातात. ज्याला गाता येतं तो गातो, ज्याला येत नाही तोही गातो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि काय आपल्याकडं सर्व संतांनी जर संत परंपरा बघितली, सगळ्या त्यांच्या ज्या काय अभंग रचना आहेत, जी नवविधा भक्ती आपल्याकडे सांगितली आहे, त्याचं अतिशय भावोत्कट दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. त्या संपूर्ण त्यांच्या जीवनचरित्रातनं असेल, त्यांच्या अभंगातनं. म्हणून या चाली मला जास्त चांगल्या वाटल्या की, आणि निवड करताना सुद्धा त्याच पद्धती, कारण एवढी मोठी खाण आहे, एवढा मोठा समुद्र आहे, त्यातनं ते मोती निवडायचे. बरं, आपल्याला वेळेचं बंधन आहे, 2-2.25 तासात सगळं मांडायचंय, तरी सुद्धा मला सांगायला अतिशय आनंद आहे. आपण 10 अभंग गाण्याच्या रूपामध्ये आणले या चित्रपटाच्या माध्यमातून, आणि जवळजवळ 45 ते 47 अभंगांना आपण स्पर्श करून जातो की जे की आजच्या काळात सुद्धा गरजेचे आहेत ते विचार. बरं, संत वाङ्मय हे माऊलींनी सांगितलेले अभंग, माऊलींनी सांगितलेलं पसायदान आजही रिलेव्हंट आहे, कालातीत आहे. जोपर्यंत आपण सगळे आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे, तोपर्यंत तसं नाही आहे. जोपर्यंत हे अस्तित्व, हे संत वाङ्मयाने हे सगळा प्रचार प्रसार आहे, तोपर्यंत चंद्र सूर्यांचं अस्तित्व, असं मी उलटं म्हणेन. आणि माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर एक गोष्ट नेहमी सांगायचे की एक थोडक्यात ती गोष्ट तुम्हाला सांगतो. एक शेतकरी आणि एक चिकित्सक जंगलातून जात होते. त्यांना तहान लागली. एक ओढा दिसला, पाणी साठलेलं होतं, आणि तो ओहोळ असा पाणी साठलेलं होतं, ते वाहत जात होता पुढं. तिथे काही पालापाचोळा पडला होता. शेतकऱ्याने काय केलं, हळूच वरचा पालापाचोळा बाजूला केला, ओंजळावर पाणी घेतलं, पाणी प्यायला तृप्त झाला. हे चिकित्सक होते, त्यांनी काय केलं, एक काठी आणली, हे पाणी येते कुठून, मग ह्याच्या तळाशी काय, म्हणून ते ढवळलं, खालचा सगळा गाळ वरती आला. ते म्हणले, अरे काय मूर्ख आहेस तू, हे सगळं असं आहे, हे तर सगळं तसं आहे, तू पाणी प्यायलास, तुला असं होणार. अहो म्हणले, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही त्याचा तळ शोधायला गेलात आणि नितळपणा हरवून बसलात. वा. सो हे जे चरित्र आहेत ना, यातला नितळपणा तसाच राहू द्या, फार ढवळाढवळ करू नका. आणि जे पूर्वजांनी सांगितलंय, येथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती, येर आचरती सामान्य सकळ, हे आम्हाला शिकवले माऊलीने. त्यामुळं इथं मांडताना कुठल्या प्रकारचं काय म्हणतात, दडपण वगैरे असा विषयच नाही. कारण आम्ही तुकाराम महाराजांचे विचार, जसं आम्हाला टाळकुटे म्हणलं जातं, तसं आम्हाला टाळाने कुठता पण येतं. मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेदवायचे, भले तेरे देव कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी काठू, असे हे सगळे आम्हाला शिकवलेले. भक्तीच्या ठिकाणी भक्ती, आणि ती कशा पद्धतीने करायची हे संतांनी शिकवले. आणि ह्या गाण्यात म्हणजे काय माहिती का, तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. आजकाल बहुतेक कलाकार हे डोक्यात ठेवतात, आपल्याकडे अद्भुत शक्ती आहे, कारण आपल्याला गाणं येतं, पण त्याच्या पुढचं वाक्य फार, त्याच्या पुढचं चरण महत्वाचं आहे, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. आणि हा सेवाभाव जिथं असेल ना, तिथं तो तिष्ठत उभा असतो आणि तो सहाय्यभूत असतो. या भावनेतनं या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्ही म्हटलं की आजचा साऊंड वाटतो, त्याच्या मागचं कारण ते आहे. तिथं आम्ही फक्त हात लावायचं काम केलेलं आहे पोहोचवण्याचं. अजय सर, तुमचा या चित्रपटाबद्दलचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल. या चित्रपटामध्ये मंबाजी शास्त्री ही भूमिका मी करतोय. चित्रपटाचा सहनिर्माता पण आहे. आणि दिग्पाल बरोबरचं माझं काही असोसिएशन जे अनेक वर्षांचं आहे, त्याच्यात एक पाऊल पुढे आम्ही दोघंही जण गेलेलो आहोत की चित्रपट निर्मिती करायचं चाललं होतं डोक्यात. सातत्याने भेटत असतो, बोलत असतो वेगवेगळ्या विषयावरती. त्यामुळे त्याच्याशी बोलताना हा विषय निघाला, तेव्हा तो म्हणलं असं असं आहे, आवडेल का. मी म्हणलं, नवीन माझी जी निर्मिती संस्था, त्याचं नाव आहे चित्रगती क्रिएशन्स. तुम्हाला पोस्टरवरती जे चित्रगती क्रिएशन दिसतं ते माझं आहे. त्या चित्रगती क्रिएशन्स निर्माण केल्यानंतर मी म्हटलं, पहिला चित्रपट हा अभंग तुकाराम असेल तर म्हणलं फार पुण्यवान असेल ती संस्था सुद्धा, आता चित्रपट निर्मिती करायला मिळते. आणि त्यामुळे मी निर्माता म्हणून, कलाकार म्हणून आधीपासून होतोच, कारण की हे तुम्हालाही माहिती आहे कोण कोण कलाकार दिग्पालकडे काम करतात. तर मी कलाकार म्हणून होतोच, पण निर्माता म्हणून पण मी या टीमला जॉईन झालो आणि उत्तम सिनेमा झालेला आहे. आता तुम्ही सुद्धा जसं म्हणालात, कौतुक केलं तसं आम्ही स्वतः साक्षीदार आहोत की योगेश सर असतील, स्मिता असतील, अत्यंत जीव ओतून काम केलेलं आहे. वैयक्तिक मला असं वाटतं की हे ज्या ऐतिहासिक भूमिका आहेत, ज्याच्यात संत ज्ञानेश्वरही येतात, जगद्गुरु तुकाराम महाराजही येतात, मग ते बाजीप्रभू देशपांडे असतील, नाहीतर नरवीर तानाजीराव मालुसरे असतील, या भूमिका याची ऍक्टिंग नाही होत, ते जगायलाच लागते. नाही तर ती ऍक्टिंग असते ती सुपरफिशियल असते आणि ती पटकन विरूनही जाते. पण ह्या भूमिका जगूनच कलाकार म्हणून त्या भूमिका जगूनच तुम्हाला त्या अमर करायला लागतात. तसं मला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की या दोघांनी अप्रतिम काम केलेलं आहे. आणि
याच्यातल्या संगीताबद्दल माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर त्यातही असं आहे की निर्माता म्हणून मला असं कायम समाधान दिलं जेव्हा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट आला तेव्हाच मला पारंपरिक संगीत किती ताकदीचं आहे हे कळलं आणि तेच आपण ह्याही चित्रपटामध्ये आपण पुढे नेणार आहोत हे जेव्हा कळलं तेव्हा खरंच फार मनापासून समाधान वाटलं आणि अवधूत असा मुलगा आहे की जो त्यात पूर्णपणे बुडालेला आहे आणि तो परंपरेची कास सोडत नाही. परंपरेची कास सोडून तुम्हाला काही नवीन करता येत नाही. नवीन करायचं म्हणजे सगळं सोडून देऊन नवीन नाही करता येत. कोणालाही ते जमलं नाही असं. त्यामुळे परंपरा ही तुम्हाला हातात ठेवायलाच लागते आणि मग तिथनंच त्या परंपरेतनंच तुम्हाला कदाचित काही आवाज येतात की हा बदल होऊ शकतो, हा थोडाफार तो इकडे तिकडे जाऊ शकतो. मूळ बदलता येत नाही. अशा स्वरूपाने हा चित्रपट 7 नोव्हेंबरला येतोय आणि ज्या पद्धतीने आम्हाला आता लोक रिस्पॉन्ड करतायत आत्ताच्या काळातल्या ज्या काही चित्रपट आजूबाजूला येतात त्या ह्याच्यात तर ते खूपच उत्साहवर्धक आहे वातावरण की लोक ट्रेलरला सुद्धा तितक्याच पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देत आहेत. तिथल्या कॅरेक्टर्स जी वेगवेगळे रिव्हील होत आहेत ते माझं असेल, मुंबईचं असेल किंवा समीर सरांचं असेल, रामेश्वर भट्टांचं आणि ह्या 2 कॅरेक्टर्सला तर खूपच अत्यंत प्रेमाने लोकांनी स्वीकारलेलं आहे. तर मला असं वाटतं की आत्ताच्या काळात 2025 मध्ये हा चित्रपट येऊन लोकांनी त्याच्यावरती एवढं त्याच्याबद्दल एवढी क्युरिओसिटी असणं की आम्हाला हे बघायचं हे खूपच समाधानकारक. दिग्पाल सर, तुम्हाला सगळ्यांनाच विचारायला आवडेल, पण विशेष करून तुम्हाला. अलीकडे मराठीमध्ये खूप मातीतल्या गोष्टींवर चित्रपट येत आहेत. दशावतार असो किंवा गोंधळ येणार आहे, आपला अभंग तुकाराम येतोय. यापूर्वीसुद्धा तुमचेच शिवरायांवरचे अनेक चित्रपट आलेत आणि छान प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा असं वाटतं का की मराठी सिनेमा अजून जास्त चांगला प्रतिसाद किंवा कौतुक डिझर्व्ह करतो? खरं तर करतो. मला मान्य आहे तुमचं स्टेटमेंट की ज्या पद्धतीने सेलिब्रेट व्हायला हवा मराठी सिनेमा आणि त्याच्यातले नवीन नवीन प्रयोग. मग श्री शिवराज अष्टक हे ऐतिहासिक सिनेमे असले तरी सुद्धा तो आजच्या काळातला नवीन प्रयोग आहे. मग तुम्ही जर ते चित्रपट नीट पाहिलेत तर त्याच्यात खूप प्रयोग केलेले तुम्हाला दिसतील. संगीताच्या बाबतीत केलेले दिसतील. म्हणजे चक्क महाराजांवरचा रॅप आपण सुभेदारमध्ये केलं. प्रत्येक चित्रपटामध्ये एक अभंग केला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. प्रत्येक चित्रपटामध्ये एक लोककलेवर आधारित गाणं आहे. कारण आम्ही हे मानतो की हे चित्रपट आहेत हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट नाही होऊ शकत. त्याच्यात लिबर्टी घ्यावी लागते थोडीफार मांडणी करता, पण ते कल्चरल डॉक्युमेंट नक्की असू शकतात कारण ते कल्चरचा भाग आहे. त्यामुळे ते कल्चरल डॉक्युमेंट परिपूर्ण करण्यासाठी अनेक प्रयोग केलेले आहेत. चित्रीकरणाचे पण खूप प्रयोग केलेले आहेत. काय होतं की आपला काही प्रेक्षकांचा एक भाग विशेषतः कोविड नंतर हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे ओढला गेला आणि त्यांना ते जे आम्ही ऑलरेडी करून ठेवले ते तिथे सुद्धा करतायत. अर्थात त्यांना ज्या पद्धतीने सेलिब्रेट तिथे केलं जातं तशा पद्धतीने मराठी कलाकार त्या सेलिब्रेट इथे होताना आपल्याला दिसत नाही. तो थोडासा सपोर्ट अजूनही प्रेक्षकांकडून आम्हाला हवा आहे असं वाटतं. कारण हे प्रयोग जे तिथे होत आहेत ते आपल्याकडेही होत आहेत. त्यांच्याकडे प्रेक्षकांच्या माध्यमातून जी मोठी आर्थिक ताकद उभी राहिलेली आहे. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की फर्जंद हा चित्रपट मी केला तो 40 वर्षानंतर भालजींच्या नंतर 40 वर्षांनी आलेला शिवरायांवरचा चित्रपट होता. म्हणून तो सर्वोत्कृष्ट करण्यासाठी साऊंड डिझाईन त्याचं करायला आपण दक्षिणेमध्ये गेलो. चेन्नईमध्ये 4 फ्रेम्स नावाचा स्टुडिओ आहे. एम.आर. राजकृष्णन नावाचे दक्षिणेतले सगळ्यात मोठे साऊंड डिझायनर जे आहेत ज्यांनी आता RRR म्हणू नका, बाहुबली म्हणू नका, यू नेम द बिग फिल्म इन साऊथ ती एम.आर. राजकृष्णन या सरांनी मिक्स केलेली असते. साऊंड मिक्सिंग केलेलं असतं. त्यांनीच फर्जंद मिक्स केलं आणि फर्जंद ही मराठीतली पहिली ॲटमॉस फिल्म आहे. आता हे पण प्रेक्षकांच्या आम्ही तेव्हा सांगितलं होतं पण प्रेक्षकांना विस्मृती कदाचित असेल. तर हे तिथे जेवढं सेलिब्रेट झालं असतं की मराठीतला पहिला ॲटमॉस सिनेमा येतोय 7.1 प्लस ॲटमॉस ही तंत्रज्ञान घेऊन येतोय. फर्जंदला खूप प्रेम मिळालं आणि त्यातनं शिवराज अष्टकाची मालिका पुढे गेली. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांचे सदोदित ऋणी राहू की त्यांनीच हे आणि आम्ही म्हणतो सुद्धा की आता श्री शिवराज अष्टक ही मालिका जी आहे ती आमची नाहीच आहे, ती प्रेक्षकांचीच आहे आणि तेच चालवत आहेत. तेच आम्हाला आग्रह करतात पुढचा पिक्चर हा करा, पुढचं हे करा, अशा पद्धतीने ते चालू आहे. तर चेन्नईला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही एम.आर. राजकृष्णन सरांना विचारलं की इथल्या इंडस्ट्रीबद्दल थोडी माहिती द्या. जी काय चर्चा होते आपली जेवताना असेल. कारण 15 दिवस त्यांच्याबरोबर होतो. निखिल तर 1.5 महिना होता तिथे. निखिल माझा धाकटा भाऊ साऊंड इंजिनियर.
तर तेव्हा त्यांना विचारलं की काय तुमची पद्धत आहे इथली, तर ते म्हणले की आमच्याकडे सिनेमा फ्लॉप होत नाही, फ्लॉप होतच नाही, एव्हरेज तरी चालतोच. हे प्रेक्षकांनी स्वतःला घातलेलं कंपल्शन. आणि त्याच्यानंतरही जर सिनेमा फ्लॉप झाला तर मग चित्रपट करते नाकारते तर आम्ही त्यांना बॅन करतो. इतकी स्ट्रिक्ट इंडस्ट्री आहे. तर या पद्धतीने तिथे काम चालतं. म्हणजे अजय दादांनी आता रिसेंटली 2-3 सिनेमांमध्ये काम केलंय. त्याचे अनुभव तिथले ऐकले तर अवाक व्हायला होतं. मला स्वतःला फत्तेशिकस्ता पावनखिंड झाल्यानंतर विजेंद्र प्रसाद म्हणजे राजामौली यांचे वडील त्यांनी निमंत्रण दिलं होतं भोजनाचं. त्याच्याकरता मी हैदराबादला जाऊन त्यांना भेटून आलो. दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा त्यांनी सांगितलेले अनुभव असतील. यात मला राहून हेच वाटतं की हे सगळं आपल्याकडे सुद्धा आहे. आपल्याकडूनच खरं तर सुरुवात झाली. दादासाहेब फाळके असतील किंवा हे जे पूर्वसुरी ज्यांच्या पावलांवर चालायचा आम्ही प्रयत्न करतो, बालजी पेंढारकर असतील, व्ही शांताराम असतील, राजा परांजपे असतील, तर ह्या लोकांनी ही सुरू केलेली इंडस्ट्री आहे ती मागे पडते. याचं कारण कुठेतरी ज्याला गमतीने आम्ही म्हणतो घरकी मुलगी दाल बरोबर झाली का काय, असं कधी कधी वाटावं. आणि मग आपण एवढे प्रयत्न करतो ते कुठे जातात असं वाटावं, असं वाटायला लागलं. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तेच सांगतो की असं वाटेस्तोवर सिनेमा येतो, सिनेमा रिलीज होतो आणि मराठी प्रेक्षक पुन्हा त्याला भरभरून प्रतिसाद देतो जर कंटेंट चांगला असेल तर. आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या भरोशावर असे प्रयोग करणं आम्ही तरी सोडणार नाही. याला जोडून सुभेदार चित्रपट त्या दिवशी मी हिंदी डब मध्ये पाहिला, मी मराठीमध्ये पाहिलेला. तर अजय सरांचं ते मराठी संवाद वगैरे ते मिस केलेच. कारण तो एक बाज असतो, फ्लेवर फ्लेवर तो मातीचा नाही flavor. जाणवला. पण ती कलाकृती जे मराठी भाषिक नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा सिनेमा कदाचित तानाजीपेक्षा पण म्हणजे छान आहे कलाकृतीनुसार. हे स्टेटमेंट आमचं नाहीये बरं का, नाही नाही. आणि मला आवडले. या बाबतीत दिग्पाचं तुमचं काय मत आहे की सिनेमा म्हणजे तुमची आता अष्टक मालिका तर ती हिंदीमध्ये जर आपल्याच कलाकारांकडून जर डब होत असेल तर त्या बाबतीत त्याकरताच आम्ही हा प्रयोग केला आता. आणि तुम्हाला आनंद होईल ऐकून की 3 चित्रपट डब झालेत आणि ते सोनी मॅक्सवर दिसणार आहेत. फर्जंद आहे, सुभेदार आणि पावनखिंड आहे. तर हे 3 चित्रपट डब झालेत आणि त्याचं प्रदर्शन सुरू झालं. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतात आणि जायला पाहिजे. आम्ही सगळेजण आम्ही सगळे त्या मताचे आहोत म्हणजे की तिथे जायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते चरित्र पोहोचवण्यासाठीच ही धडपड आहे ना. तर ते धडपड जर ते चरित्र, त्यांचे विचार, शिवाजी महाराजांचे हे सगळं पोहोचवण्यासाठी आहे तर ते अनेक भाषांमध्ये अगदी इंग्रजीतही डब व्हायला हरकत नाही असं माझं मत आहे. की जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पण कळेल की आमचे राजे किती मोठे होते. कारण श्री शिवराज अष्टक ही मालिकाच त्याच्यासाठी बनवली की प्रत्येक कथेमधलं त्यांचा विचारांचं, कर्तृत्वाचं डिटेलिंग याच्यासाठी आपण एक एक कथा निवडतो. नाहीतर चरित्र मांडता आलंच असतं 1-2 सिनेमांचा वेळ घेऊन. पण मग हा प्रयोग रिलीजच्याच वेळी होऊ शकत नाही का, म्हणजे रिलीज करताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अर्थकारण निगडीत असतं. त्याच्यामुळे आता तुम्ही बघाल तर हे चित्रपट येऊन सक्सेसफुल होऊन अनेक वर्ष झाल्यानंतर कुठेतरी निर्मात्यांनी धाडस केलं की आता आपलं सगळं जरा व्यवस्थित झालंय तर मग आता हा एक प्रयोग करून पाहू. कारण त्याचं डबिंग, राष्ट्रीय स्तरावरती त्याचं वितरण करण्यासाठी येणारा खर्च आणि मग त्याला मिळणारा प्रतिसाद. कारण दुर्दैवाने कसं आहे की आपल्याकडे चांगली गोष्ट काय की आपल्याकडे कंटेंटला महत्व देतो प्रेक्षक, मराठी प्रेक्षक आशयाला महत्व देतो. परंतु हिंदी चित्रपटामध्ये चेहऱ्यांना महत्व आहे. म्हणजे हे सगळे चित्रपट यशस्वी झाल्यानंतर मला पण अनेक ऑफर आलेल्या आहेत. हिंदीमध्ये तुम्ही हे चित्रपट सादर करा, पण अमुक एका सुपरस्टारला घेऊनच शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही, तर ते नाही मला मायाच्याने होणार. कारण माझ्यासाठी ते मिशन वेगळं आहे. मग तुम्हाला त्या सुपरस्टारला घेऊन एखादी कथा बसत असेल तर मी सांगतो की ही कथा करा, त्याच्यात तो सुपरस्टार बसतो. पण मग त्याला ते नसतं करायचं. तर अशा पद्धतीने ती इंडस्ट्री वर्क करते जी स्टार ड्रिव्हन आहे आणि जिथे आमच्यातला कलाकार ऍडजस्ट नाही होऊ शकत. त्यामुळे मी अजूनपर्यंत त्यातल्या अनेक ऑफर्स घेतल्या नाहीयेत आणि भविष्यात जर ह्या सगळ्याला जुळणारी ऑफर आली तर आम्ही निश्चितपणे त्याचा विचार करणार. कारण अल्टिमेटली एम काय आहे, छत्रपतींना पोहोचवणं. जे या पद्धतीने पण होऊ शकतं की मराठी सिनेमा केला, मराठी सिनेमा रिकवर झाला योग्य पद्धतीने, मग निर्मात्याला थोडीशी विनंती करून की बाबा आता हिंदीमध्ये पण डब करून आपण ऍटलिस्ट सॅटेलाइटला देऊया, टेलिव्हिजनला देऊया, OTTला देऊया.
पावनखिंड आता 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे Amazonवर. त्याच्यामध्ये तुलू आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, सगळं आहे. मीच त्या म्हणजे अचानक एके दिवशी काहीतरी करायला गेलो आणि चुकून बटन प्रेस झालं म्हणून ते लँग्वेजचं सगळं उघडलं पावनखिंडच्या ह्याच्यावर आणि लँग्वेज सिलेक्ट करतो आपण तिथे की एवढ्या, आणि मग मी चक्क बघितलं 9. आम्हालाच सरप्राईज होता. मी लगेच फोन करून माझ्या दादाला म्हणणार आहे 9 भाषांमध्ये याच्यावरती Amazonवरती, Amazon प्राईमवरती. तर ते घडतं. उत्तम कलाकृती निर्माण करायला मला असं वाटतं आपण ते फक्त विधान नाहीये किंवा एक असं डायलॉग म्हणतो ना आपण टाळ्यांवाला, की तसं नाहीये की उत्तम कलाकृतीला भाषेचं बंधन नसतं असं मला वाटतं. कारण आत्ता सुद्धा आपण तुकारामचं तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की अमेरिकेमध्ये 7 शोज ऑलरेडी बुक झालेत, GCC मध्ये 6 शोज बुक झालेत. त्यामुळे इंटरनॅशनली सुद्धा जो मराठी ऑडियन्स आहे प्लस जो नॉन मराठी ऑडियन्स आहे तो सगळा या चित्रपटांचं स्वागत करतोय. आणि अर्थकारण त्यात इन्व्हॉल्ड असल्यामुळे तुम्ही बघाल तर साऊथ इंडियन फिल्म्स एकूणच हिट होत असल्यामुळे जसं आता दिग्पाल म्हणाल फ्लॉप होतच नाही. ॲव्हरेज बिझनेस करते म्हणजे त्यांच्यासाठी ते फ्लॉप असतं, नाही तर ते छप्पर फाडून. मी काल बघत होतो की महेश बाबूंची एक फिल्म कुठली तरी येते आणि डायरेक्टर राजामौली आहेत. या दोघांचा आता ते जाहिरात करतात की 15 तारखेला एक मोठा इव्हेंट होणार आहे त्याच्या लॉन्चचा. माझ्याच फिल्म जी एक साधारणपणे 100 कोटीची फिल्म होती त्याच्या लॉन्चला त्यांनी खर्च 1.5 कोटी केला होता. ट्रेलर लॉन्च त्यांच्याकडे प्रीमियर वगैरे नसते. दे हॅव अ ट्रेलर लॉन्च विच इज अ बिग, म्हणजे चक्क थिएटरच अख्खं 10,000 लोकांचं थिएटरच घेतं. तिथे अजून एक अशी विचित्र पद्धत आहे. विचित्र म्हणजे खरं तर खूप मला अशा खूप धक्के बसले मला तिकडे जाऊन की आता आपण आपल्याकडे शुक्रवारी सिनेमा लागतो तर तिथल्या ज्याचा कोणाचा सिनेमा लागणार आहे तो सुपरस्टार जो मला आवडत असेल तर तो गुरुवारी रात्री त्याचा एक शो वेगळा लावतो आणि त्याचं तिकीट 15,000 ते 20,000 रुपयाला असतं एक तिकीट, आणि तो शो हाऊसफुल. याला म्हणतात क्रेज. पण अर्थकारण इन्व्हॉल्ड असल्यामुळे ते लोक म्हणजे द नंबर ऑफ साऊथ इंडियन सिनेमाच्या मूवीज ते कुठले असू देत त्या पटकन आपल्यासमोर येतात हिंदी किंवा इतर भाषांनी. त्या मानाने आता मराठी त्याचं काय त्यांच्या प्रांतामध्ये त्यांचा व्यवसाय पूर्ण झालेला असतो आणि तो आणि लवकर इथे मिळणारा 1 रुपया सुद्धा त्यांच्यासाठी बोनस असतो. त्यामुळे त्यांना हे करणं सहज शक्य होतं. मराठीची अडचण काय होते की आपण हिंदी पण बघतो, आपण साऊथ इंडियन पण बघतो आणि मराठी आपण या सगळ्यातनं अरे हा जरा बघितलंच पाहिजे असं असेल तरच बघतो. तर त्यामुळे आम्हाला ही संधी मिळवावी लागते. अर्थात याच्याबद्दल तक्रार काही नाही. हा आता आमचा सगळ्यांचा आमच्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास असल्यामुळे हे चालत राहील आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्यानेच चालू राहील याची खात्री आहे. दिग्पाल सर, म्हणजे खरं तर दिग्पाल सर, तुम्हाला योगेश सरांना आणि अजय सरांना तिघांना मी मुद्दाम हा प्रश्न विचारते की आता तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचा विषय काढलाय तर जसं आता कांतारामध्ये सुद्धा विषय कंटेम्पररी असेल पण तो जो त्यांच्या पारंपरिक देवी देवतांचं जे आहे ते त्यांनी ओपनली व्यवस्थित मांडलेलं आहे. तर ती एक मराठीमध्ये एक भीती असते का नेहमी लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून की मी जर असं काही परंपरा मांडायला गेलो तर मग हे लॉजिकल नाही, तुम्ही फार इलॉजिकल दाखवलंय किंवा फॅन्टसीज दाखवली आहे, असा एक हे होऊ शकतो आणि मग तो एक भीती राहते की आपण कंटेम्पररी दाखवायचं की पारंपरिक जे आहे जे पटो न पटो म्हणजे पौराणिक असेल कदाचित पण ते मांडावं बिनधास्तपणे. हे कुठेतरी करता येत नाही. आपण दोन्हीचा संगम साधायला जातो आणि मग त्या गोष्टी थोड्याशा अडकल्यासारख्या होतात असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही या बाबतीत खूप क्लिअर आहोत. जे पारंपरिक परंपरेने आलेलं आहे आणि ज्याचे तत्कालीन साहित्यामध्ये मग महाराजांचे अभंग असतील, दुसरे महाराजांचे कॉन्टेम्पररी म्हणजे रामेश्वर भट्ट असतील आणि कोणी असतील निळोबाराय असतील, त्यांच्या अभंगामधूनही ज्या घटनांचे ज्या गोष्टींचे उल्लेख आहेत त्याला आपण सबळ पुरावा म्हणू. आणि मी पुरावा बिराव्यापेक्षाही आम्ही परंपरेला जपत ज्या ज्या गोष्टी दाखवणं इष्ट आहे, गरजेचं आहे. कथानकाच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचं भव्य व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने जे जे सिनेमामध्ये लिखाणाच्या माध्यमातून जे करायचं आहे ते केलेलं आहे आणि माझा असा विश्वास आहे की दिग्पालनी दिग्दर्शक म्हणूनही ते तेवढ्याच ठामपणे कन्व्हिन्सिंगली लोकांपुढे ते आणलेलं आहे. आणि निर्माता म्हणून अजय पुरकरांचा या सगळ्याला
सक्रिय पाठिंबा आहे असं मला स्वतःला वाटतं. आता अगदी छोटं उदाहरण त्याच्यातली आमची भावना सांगतो की करोडोंच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून तुम्ही टवाळी कशी काय करू शकता, असं नसलं पाहिजे. हे आमच्या चित्रपटात आम्हाला मांडायचं आहे की ज्यांची करोडो लाखो वारकरी हे मोक्षाप्रती जाण्यासाठी दरवर्षी आषाढीची जी वारी करतात किंवा कार्तिकी एकादशीची जी वारी करतात, कुठल्याही ती एका श्रद्धेच्या ह्याच्यातनं करतात ना. त्याला कुठलाही इव्हेंट म्हणून काही हे नसतं. काही काही आपापल्या ह्याच्यातनं लोक त्याला इव्हेंट मानतात, पण जे पायी चालत असतात ते असल्या कुठल्या इव्हेंटसाठी आणि आपण कुठेतरी येणार आहोत आणि दिसणार आहोत म्हणून नसतात ना. डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेली रखमाई, कारण ती रखमाईच असते. आणि एक विठुराया हा आपल्या अभंग गात आणि याच्यात काही 100 किलोमीटर चालत जातो 18 दिवसात 19 दिवसात. ही श्रद्धा आहे आणि ती लाखोंची आहे आणि ती 700 वर्षापासून चालू आहे. तर या श्रद्धेला तुम्ही हे कसं काय करू शकता. आम्ही त्या श्रद्धेने जाणारा चित्रपट केलेला आहे. आम्ही परंपरा डावलून, म्हणजे ज्या परंपरांचं आम्हाला माहिती आहे, ज्या सकारात्मक परंपरा आहेत, ज्या लोकांवरती काही उत्तम करमणुकीच्या माध्यमातून का होईना चांगलेच संस्कार करणार आहेत, अशा सगळ्या परंपरा जपतच आम्ही चित्रपट केलेला आहे. आणि आम्ही जे केलं त्याच्यावर विश्वास आहे आमचा की आम्ही योग्य केलं जे केलं. इतर चित्रपटांबद्दल जरी म्हटलं आपल्या टीमच्या, या सगळ्या टीमच्या, त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने फरक असतो, ते म्हणजे परंपरा आणि चालीरीती आणि रूढी. आम्ही रूढींच्या बाजूचे नाही, आम्ही परंपरा सांभाळण्यासाठी उत्सुक आहोत. म्हणजे जर तुम्ही आपण जे डिस्क्लेमर देतो ते आम्ही खूप जाणीवपूर्वक स्वतः ड्राफ्ट केलेलं आहे की तत्कालीन कुठल्याही कुप्रथेचा आम्ही पुरस्कार करत नाही. हे फक्त वकिली कुठं जरी सुटून जावं आम्ही म्हणून नाही केलं. हे खूप जाणीवपूर्वक डिस्क्लेमरमध्ये असतं. उदाहरणार्थ सती परंपरा आहे, पण सती परंपरेचा एक भाग हा सुद्धा होता की त्याच्यामध्ये आत्यंतिक प्रेमाने काही वेळा त्या गोष्टी घडल्या, जसं रमा माधवांचं उदाहरण आपल्याला बघता येतं. पण म्हणून त्याचा पुरस्कार केला पाहिजे का, तर नाही, कारण त्याचा गैरवापर जास्त झालेला आपल्याला आपल्या इतिहासात दिसतो. त्यामुळे अशा प्रथा, रूढी याचा आम्ही त्या वेळेला जसं तुकाराम महाराजांनी केलं तसा निषेधच करतो. परंतु परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, श्रद्धा आहे की सदैव वैकुंठ गमन झालं, जे हजारो करोडो वारकरी आज मानतात. माझे स्वतःचे आजोबा वारकरी होते, वारी आहे आमच्या घरामध्ये, मी स्वतः 3 वेळा वारी केलेली आहे. तर हे जेव्हा मी आजूबाजूला अनुभवतो, त्या वारकऱ्यांच्या त्या निरागस डोळ्यांमध्ये तुम्हाला तो पांडुरंग दिसतो, ती श्रद्धा, ती परंपरा महत्वाची आहे. म्हणजे जर हे काय वारीला जातात किंवा हे काय असं नसतं, असं नाही म्हणून चालणार. जे सर म्हटले मगाशी की त्याची आमच्या इतक्या मोठ्या समुदायाच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून कोणी टवाळी करत असेल तर मग आम्ही या चित्रपटांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ह्या परंपरा ह्या आपल्या समाजासाठी त्यांनी एकत्र येण्यासाठी आणि समाजमन म्हणून काहीतरी एक विधायक काम करण्यासाठी खूप गरजेचे आहेत. त्यामुळे या परंपरा टिकवणं याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं धाडस करायला आम्ही तयार. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणाला तसं परंपरा आणि रूढीच्या बाबतीमध्ये मी अजय सरांना मुद्दाम हा प्रश्न विचारला की कारण काय की मराठी दिग्दर्शक जेव्हा हिंदीमध्ये जातो तेव्हा कदाचित हे बॅरियर्स कमी होतं की काय असं वाटतं. जसं मुंजाची जी कथा आहे ही आपल्याकडे मराठीत येऊ शकली असती, म्हणजे ती हॉरर कॉमेडी या अर्थानेच करायला पाहिजे असं नाही, हॉररही होऊ शकली असती. पण जे स्वातंत्र्य हिंदीत करताना मिळालं, म्हणजे ती जी कॉन्सेप्ट मांडणं असो, ती पटो न पटो हा प्रेक्षकांचा नंतरचा हे ती फोकलोर आहे. पण म्हणजे मुंजाला मला माहिती नाही, माझा त्याचा अभ्यास नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती इतकं ठामपणे विधान नाही करू शकत. पण सिनेमा म्हणून मला जेव्हा स्क्रिप्ट मी वाचली तेव्हा म्हणलं हे फार सुंदर लिहिलं या पोराने, असंच असं झालं तर सुपर डुपर हिट होईल, असंच असं नाही झालं तर सुपर डुपर फ्लॉप होईल, हे हा पिक्चर मधला असूच शकत नाही असं मी स्वतः आदित्यला एक दिवशी म्हटलं. कारण शूट करताना यू कॅन इमॅजिन सगळं नंतर व्हीएफएक्सच करणार आहे. आता तो आमचा अभय मार्केटमध्ये चालताना असं चालतो, सपोज टू बी की तो मुंजा तुझ्या पाठीवर बसला, तर हे शूट करताना विरोधी दिसणार ना, किंवा हा मुंजा कसा असणार आहे, त्याचं वजन काय असणार आहे, मी किती वाकणार आहे, हे दिग्दर्शकाने सांगायच्या गोष्टी. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता मुंजा हा विषय बाजूला का ठेवूयात, कारण की ती फोकलोर आहे, त्याचे काही पुरावे असतील का नाही मला नाही माहिती. पण इथे गाथा आहे ना, हे माझ्याकडे गाथा आहे, त्याच्यातले अभंग आहेत, तेच शब्द आहेत, लोक हजारो वर्ष ती वारी करत आहेत म्हटल्यावरती ते नाकारण्याचं ती शक्यताच निर्माण होत नाही. म्हणून तर म्हणलं की वारी कशी होती, कोणाला इन्व्हिटेशन जातं, येणार का यावरची वारी असं बोलतो तुम्ही ऐकले नाही
किंवा पेपरमध्ये कधी येतं का इन्व्हिटेशन, या तारखेला अमुक 6 वाजता निघणार आहोत? नाहीये. मग लाखो करोड लोक कसे जातात? हा फक्त आणि फक्त श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे श्रद्धेची टवाळी नाही होऊ शकत. नाही तर काय होईल की मग त्याचं डिमार्केशन खूप पुसट होतं. तसं नाही होऊ शकत. म्हणून म्हणलं की कदाचित तुम्ही शब्द लॉजिक वापरला, पण लॉजिक अगेन इज व्हेरी सब्जेक्टिव्ह टर्म. व्हॉट इज लॉजिकल अकॉर्डिंग टू मी माइट बी इलॉजिकल फॉर यू. पण श्रद्धा ना करता येत नाही. आयदर ती असते किंवा नसते ना. सो श्रद्धेचा भाग जिथे आहे, म्हणून मी कायम म्हणतो, कांताराचं मला की तुम्ही उदाहरण घेतलं तर कांताराची श्रद्धा हिरो आणि मेन ज्याला आपण प्रायमरी कास्ट म्हणतो त्यांचं सोडून द्या. तुम्ही ऑब्झर्व केलं का, परत एकदा तो चित्रपट पहा, जेव्हा ती गुलिगा त्याच्या अंगात येतो शेवटी, जो तो क्लायमॅक्स ऑफ द फिल्म, त्याच्यात जे कडेला उभे असलेल्या लोकांचे शॉट्स घेतले, त्यांचे डोळे पाहिले, आहे ना, श्रद्धा आहे ना, ते किती श्रद्धापूर्वक ते नमस्कार करतात. आता हे सांगा ना, हे काय ऍक्टर्स असतील का? याचा अर्थ त्या लोकांना ती श्रद्धा आहे, म्हणजे ते बिलीव्ह इन दॅट. त्याच प्रांतातली लोक आहेत ती, त्यांच्याकडे ते वर्षानुवर्ष घडते ते कोला. जर त्या लोकांच्या डोळ्यात श्रद्धा आहे तर ऑब्व्हियसली ती श्रद्धेचाच प्रश्न आहे, बाकी कशाचा प्रश्नच येऊ शकत नाही. श्रद्धा नसती तर असं अशी रिॲक्शन, डोळे डबडबलेले नमस्कार करतायत त्या याला नाही होत. श्रद्धा फार भक्कम असली तरच या गोष्टी घडतात. आणि व्हेरी राईटली पुट अप बाय दिग्पाल, रूढीचा आम्ही पुरस्कार करत नाही, वाईट चुकीच्या जागी श्रद्धेचा येस नक्कीच. श्रद्धा आहे तर सगळं आहे. कशावरती तरी श्रद्धा ठेवूनच आपण वाटचाल करतो. सकाळी जाताना सुद्धा लोक किती, म्हणजे आज मुंबईत सुद्धा जाताना कुठेतरी नमस्कार करतोच, भले ट्रेन मधनं, बाईक वरनं, कार मधनं. काय कशाला करतो? पोचणार आहे का तो? तुझ्या मनात त्यांना पोचतोय, ही श्रद्धा. आता अजयदादांनी सांगितला अनुभव, त्या चित्रपटातला जो सीन नंतर, तसा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमधला आपला माऊलींचा जो समाधी प्रसंग आहे, संजीवन समाधी सोहळा, त्यावेळेला जवळजवळ 400-450 ज्युनियर्स होते, सगळे वेगवेगळ्या भागातल्या, आळंदीवरनं वारकरी मुलं आली होती सगळे करा. तर तो जसा तो भाव सांगितला की त्या प्रसंगामध्ये तिथं सांगावं लागलं नाही कोणाला की तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, किंवा कोणी त्या ग्लिसरीन नाही घेतलेलं त्या प्रसंगाला. ज्या पद्धतीने तो प्रसंग उभा केलाय आणि ज्या पद्धतीने ते, मला बरेच जण म्हणले की आम्हाला असं वाटलं की आम्ही माऊलींच्या, मला सांगताना अंगावर काटत जातं की आम्ही प्रत्यक्ष माऊलींचा समाधी सोहळा बघतोय की काय. हा श्रद्धेचा भाग आहे. आणि जसं वारकऱ्यांचं सांगितलं, कुठलं इन्व्हिटेशन नसतं, काही नसतं, म्हणजे अनुभव असे आहेत अनेकांचे, म्हणजे की माझ्या आजीचा अनुभव, माझ्या आईचं माहेर पंढरपूर, तिकडनं पंढरपूरच्या तिकडं उत्पात आईचा माहेर रुक्मिणीचे पुजारी, आणि माझी आजी, तिला वारी करायची होती, आणि वारीच्या वेळेला तिचं एक हार्टचं ऑपरेशन झालं होतं, आणि तिला खूप त्रास व्हायचा की 10-12 पावलं चाललं की दम लागायचा. नाही म्हणले मला वारी करायची. माझे वडील, म्हणजे परंपरागत सेवा होती आमच्याकडे, प्लस वडील ॲडमिनमध्ये पण होते, व्यवस्थापक होते मंदिरात. मग ते म्हणले की नाही मी तुम्हाला गाडीतनं घेऊन जाईल. म्हणले गाडीत नाही, मला पायी वारी करायची. डॉक्टर म्हणले अहो तुम्ही चालू शकत नाही, 10-12 पावलं तुम्ही वारी नाही करू शकत. आजीने हट्ट धरला, मला पायीच वारी करायची. आणि खोटं नाही सांगत, तिने वारी केली त्या दिवशी. त्याच्यानंतर ठणठणीतपणे कुठलाही त्रास न होता वारी केली, आणि 4-5 वर्षानंतर ती गेली. इथं हा श्रद्धेचाच भाग आहे ना. तुम्ही देवावरती, भगवंतावरती असणारी श्रद्धा आणि तुमचा आत्मविश्वास, या दोन्ही गोष्टी आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. आणि म्हणून आज आपण काय या संतांनी जे सांगितलेलं आहे, ज्याची आज समाजाला गरज आहे, ह्याच्यात चर्चा करताना हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, ह्या संतांनी काय सांगितलंय, काय मांडलंय, आणि ते काळाच्या ह्याच्या प्रमाणे या आत्ताच्या काळात पुढच्या पिढीला गरजेचं किती आहे आणि का आहे, याच्यावरती खरं जर चर्चा झाली तर जास्त चांगल्या प्रकारे चित्रपट अजून आपले पोचू शकतील. लोकांनी का चित्रपट बघावा, तर आज आपल्याला सगळ्यांना स्ट्रेस आहे की, कोणाला स्ट्रेस नाहीये, आणि का नसावा तो. आज आपण बघता बघता 145 कोटीकडे गेलो म्हटल्यावरती भारतभरात किती लोक अमेरिकेला जाणार हो? काही लोक तर इथे राहणार, इथे काम करणार ना, इथे व्यवसाय करणार ना. तो अगदी भले फळं विकण्याचा असू देत, नाहीतर अंबानींचा असू देत, कुठेतरी कुठला तरी व्यवसाय हा केलाच पाहिजे. म्हणजे मी काय असं उदाहरण देतो, अंबानीच्या ज्या टेन्शन्स असतील ते वेगळ्या, अजय पुरकरचे वेगळे टेन्शन असतातच. त्याला काही हजार, काही लाख कोटींचे असतील, मला वेगळ्या टेन्शन असतील. सो ह्या टेन्शन मधनं कुठेतरी एकचित्त होण्यासाठी काहीतरी आता फार गरजेचं आहे. काही लोक आता काय करतात, आणि मग काय होतं की आपल्याकडे जे न्यूज येतात की हल्ली शाळांच्या बाहेर ड्रग्ज मिळायला लागलेत, आणि काय झालं असं, का 7 वाजता दिवा लागत नाही घरात, का 7 वाजता शुभम करोती म्हटलं जात नाही. चला मुंबईसारख्या महानगरात असं होतं की यार 7 वाजता घरी पोहोचतो कुठे, आम्ही पोचायला 10:30-11:15. पण तरीही म्हणजे या सगळ्या गोष्टींचं मी जे काही वाचन केलं त्यात
7 वाजताच का दिवा लावला जातो याचं फार उत्तम मला कारण सापडलं. ते तो 5 वाजता किंवा 6 वाजता का नाही लावला जातो आणि 8 वाजता का नाही लावला जातो. दिवे लागणीची वेळ का? कारण तुम्ही सुद्धा ऑब्झर्व कर, आज या संध्याकाळी ऑब्झर्व कर की तू 5 ते 7 या वेळेला तुझं मन भयंकर अस्थिर असतं. जनरलीच तुला एक थोडस अस्वस्थता कातर वेळ म्हणतो आपण. ते शांत करायला दिव्याची जोड आहे. प्रत्येक गोष्टी ती कुठेतरी आपलं चित्त जे हल्लंय आता त्या 2 तासात कुठेतरी स्थिर व्हावं म्हणून ती ज्योत लावायची, शांत बसायचं. शुभंकरोती हा एक पठणातला भाग झाला. काही म्हण 10 मिनिटं डोळे मिटून बस, 10 मिनिटं त्या वाकीकडे बघ, ज्योतीकडे बघ. त्यांनी एकचित्त व्हायला होतं. एकचित्त होण्यासाठी हा किती मोठा मार्ग सांगितलाय. माऊलींनी असू दे, जगद्गुरु तुकाराम भगवानने असू दे, पण हे सगळे मार्ग आता जायला पाहिजे परत असं वाटतं. कारण इथून पुढचा प्रवास नाही तर काय मला दिसत नाही फ्रँकली. मग काय कराल? ऑप्शन सांग. हे नको तर काय करायचं याचं उत्तर नाही सापडत. म्हणून मग कुठेतरी जा ना. मग कुठेतरी जाताना एखादा अभंग जरी ऐकलात ना, छान वाटलं ना 5 मिनिटं, दॅट इज द थिंग. याचा अनुभव लोकांनी घ्यावा सतत. म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, म्हणून आपण यू हॅव टू गो बॅक टू व्हॉट हॅज बीन टॉट टू अस. पण त्याच्यावरती धूळ बसली आहे, विसरलं नाही गेलेलं, धूळ बसली. हे धूळ झटकण्याचं काम असे चित्रपट कर. दिग्पाल सर, आत्ता जसं ही चर्चा झाली तर आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे मराठी चित्रपटांना येणारी सुद्धा, म्हणजे मुलं आहेत, तरुण आहेत, आणि त्यांना नव्याने या सगळ्या गोष्टी समजावून देताना, म्हणजे एका पिढीला निदान अभंग माहिती आहेत, कुठेतरी ऐकलेले आहेत, गाण्यांमधून आपल्या आलेले आहेत, ते कानावर पडलेले आहेत, आणि एक पिढी अशी आहे की ज्यांना ही नावं माहिती आहेत, काही प्रमाणात इतिहास माहिती आहे, पण त्यांनी काही ऐकलेलं नाही, किंवा अभंग आहेत हे माहिती आहे पण ऐकलेले नाही आहेत, किंवा त्याचा काही परिचय नाही. जसं अजय सर म्हणाले की घराघरात दिवेच लागत नसतील, घराघरात ह्या गोष्टी होतच नसतील, किंवा वाचनच होत नसेल, हे साहित्यच त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल, तर अशा प्रेक्षकांपर्यंत सुद्धा हा पोहोचवणं हे चित्रपट, तर त्यासाठी एक लेखक दिग्दर्शक म्हणून काय आव्हान असतं किंवा काय एक बैठक असते या सगळ्यात? मुळामध्ये तर आता त्यांच्या भाषेत ते आणायला पाहिजे, पण त्यांच्या भाषेत ते आणताना मूळ त्याचं जे सौंदर्य आणि त्याचा गाभा आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो, तर ती जाता कामा नये. त्याच्यामधलं याचं काही खूप बॅलन्स साधावा लागतो खरं सांगायचं तर. कारण ते अवघड पण होता कामा नये, नवीन मुलांना आवडलं पाहिजे. आम्ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाचा जो सिनेमा केला, त्याच्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर अशा 5 शहरांमधल्या 200 मुलांची ऑडिशन घेतली. वयवर्ष 5 ते 15 या वयोगटात. छोट्या म्हणजे 2 वयोगटात आपण ते सगळी भावंड दाखवली होती. छोट्या वयोगटासाठी ही ऑडिशन होती. तर आम्हाला शॉक बसला, मी आणि माऊली त्या ऑडिशनला होतो, की या 200 मुलांपैकी केवळ 2 जणांना ही नावं माहिती होती. अतिशयोक्ती वाटेल पण हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि मग त्या दिवशी आम्ही ऑडिशन हाफ शिफ्ट कॅन्सल केली. मी त्या सगळ्यांना समोर बसून गोष्ट सांगितली. माऊलींनी 2 अभंग म्हणून दाखवले, त्यांना ते प्रचंड आवडले. त्यांनी एक अभंगाला वन्स मोर वगैरे दिला. असं सगळं घडलं. आणि मग आम्ही ऑडिशन घेतली, ज्याला वेगळा प्रतिसाद होता, त्यात त्यांच्या डोळ्यांमध्ये वेगळं दिसायला लागलं होतं. तर तेव्हा आम्हाला प्रकर्षाने जाणवलं की हे करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणाला तेच आहे की ते त्यांच्या भाषेत आणावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल, आणि त्यांना ते आवडतं आणि त्यांना ते हवंय. म्हणजे आपल्याकडे सर्रास असं जे म्हटलं जातं सातत्याने की पुढची पिढी नाही अशीच आहे, पुढची पिढी नाही, त्यांना खूप हवंय, ते देणारा कोणी नाही. आणि म्हणून आम्ही ही धडपड करतो की त्यांना द्यायचा प्रयत्न करूया. ते घेतायत. आता तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही पुणे ते कोल्हापूर, पुणे ते बेळगाव, पुणे ते नागपूर, पुणे सेंटर अशासाठी म्हणतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि ते वाढले लाल महालामध्ये, म्हणून पुणेपासून असं म्हणतो. हा जो पेरिफेरा सगळा बघितला, याच्यामधल्या 80% तरुणांच्या रिंगटोन्स आज शिवराज अष्टकातल्या अभंगांच्या तरी आहेत, गाण्यांच्या तरी आहेत, किंवा ललकारीच्या तरी आहेत. तर हे जे काही गेल्या 7 वर्षात घडलंय ते आम्हाला कुठेतरी बळ देतं की हे सांगत राहिलं पाहिजे, हे पोचतंय त्यांच्यापर्यंत, त्यांना हवंय, त्यांना देणारा कोणी नाही. आमचं तर उलट मत आहे की आमच्यासारख्या अनेक टीम निर्माण व्हाव्यात की ज्या हे सगळ्या परंपरा या सगळ्या नवीन मुलांपर्यंत पोहोचवत राहतील.
आता मला कौतुक हे वाटतं की असं घडतंय आणि सुदैवाने आमच्या टीममध्येच, की आमच्या पुढची पिढी जी आहे, म्हणजे योगेश सर, अजयदादा वगैरे सिनियर्स आणि त्याच्या पुढची पिढी जर मी किंवा अजून अवधूत वगैरे असं झालं, तर आमच्या पुढची पिढी विराजस, सूरज पारसने, शिवराज वायचळ हे खूप सुंदर आता कोहम नावाचा प्रयोग सादर करतात. तुम्ही पाहिला असेल तो प्रयोग करायचा. तर त्या कोहममध्ये गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजे आमचे आप्पा, तर आप्पा दांडेकरांच्या कादंबऱ्यांमधले तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे मोगरा फुलाला तुका आकाशा एवढा आणि शिवकाल याच्यामधले वेचे काढून ते एक अभिवाचनाचा प्रयोग करतायत. त्याच्यामध्ये अभंग आणतात आणि त्याला मॅक्सिमम तरुणाई बघायला जाते या 3 चेहऱ्यांमुळे. तर मला खूप छान वाटलं की येस, ही मुलं, कारण शिवराज वगैरे, शिवराज, विराजस, सूरज हे सगळे अगदी 6वी-7वी पासून माझ्याबरोबर बालनाट्य आणि हे सगळं करत मोठे झाले. सो कुठेतरी ती पिढी पण तयार होते, ते छान वाटते. अशा अनेक टीम्स निर्माण व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा प्रत्यय येतो. आणि आता श्वासात राजा ध्यासात राजा जो आमचा कार्यक्रम आहे, मी अवधूत, दिग्पाल आणि मृणाल, त्याला सुद्धा म्हणजे आम्हाला तिसऱ्या प्रयोगाला असं म्हणलं, दिग्पाल 90% जास्त लोक तरुण आहेत रे, छोटी पोरं आहेत सगळी निश्चितली. पण याचा अर्थ म्हणजे हे किती मला पॉझिटिव्ह होतं की अरे मस्त की यांना ऐकायचंय, ते यांनी बघितलंय आपलं काम, पण आता यांना पुढे जाऊन ते लाईव्ह पण तो एक्सपिरियन्स घ्यायचा की शिवचरित्र अजून डीप जायचंय आणि ती गरजच. डीप गेला तर कळायला लागेल ना. आनंद डोहचे जे प्रयोग होतात त्याला मी बघितलंय, पुणे, मुंबई याच्यातले जे प्रयोग आहेत त्याला मॅक्सिमम तरुण आहे. त्यामुळे त्यांना हवंय, त्यांना आपण टाकाऊ म्हणता कामा नये असं माझं मत आहे. जी एक फॅशन असते पुरातन काळापासून ती आहे. तुमच्या पुढच्या पिढीला आम्ही ते ऐकलं, तुम्हाला हाच प्रॉब्लेम आहे. पण मला उलट वाटतं, मी आता खूप मॅक्झिमम यूथमध्ये जातो, या कार्यक्रमांच्या निमित्ताने असेल किंवा शिवाजी महाराजांच्या व्याख्यानांच्या निमित्ताने असेल किंवा अन्य या इव्हेंटच्या निमित्ताने, तर तरुणाई फार उत्सुक आहे हे सगळं रिसीव्ह करायला आणि त्यांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं. दिग्पालचा थोडासा तुमचा चित्रपटांचा ओढा किंवा चित्रपटाची शैली आणि तुम्ही इतिहास अभ्यासक आहात या सगळ्या गोष्टी, पण ह्या पलीकडे एक दिग्दर्शक किंवा एक लेखक म्हणून काही वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करावासा वाटतो का? सतत वाटतो की वेगळं काहीतरी मांडावं. अनेक कथा पण तयार आहेत, अनेक स्क्रिप्ट तयार आहेत, पण आता प्रेक्षक वर्ग आणि आम्ही सगळेजण आम्ही सगळ्यांनी एकमेकाला आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जी कमिटमेंट केली श्री शिवराज अष्टक पूर्ण करण्याची, तो फोकस आहे. ते पूर्ण केल्यानंतर कदाचित त्या ज्या आवडलेल्या कथा, कादंबऱ्या किंवा त्याच्यावरचे चित्रपट याचा कदाचित विचार करेन मी, असं वाटतं. मी म्हणलं तसंच आहे की ते आता आमच्या दृष्टीपथात आहे. आम्ही जो संकल्प केला होता तो पूर्ण करणं. 6वा चित्रपट सुद्धा 80% चित्रपट चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे आणि तो पण 19 फेब्रुवारीला तुमच्या समोर येईल. त्याची अनाउन्समेंट मी केली आहे माझ्या सोशल मीडियावरनं. त्यामुळे आता दृष्टीपथात आहे. जे ध्येय आम्ही ठरवलं होतं गेली 10 वर्ष अथक आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, तर त्यामुळे ते पूर्ण झालं की मग आम्ही त्या वेब मालिका असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील ज्या सांगायच्यात आम्हाला त्याच्याकडे वळू. शिवाय आता योगेश सरांची एक वेबसिरीज येते सावरकरांवरती, ती पण आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे टीम मधलं कुणी ना कुणी वेगवेगळ्या माध्यमातून हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. स्मिताताई सरांचा मी कमबॅक पाहिलं नशिबांच्या निमित्ताने, तुम्हाला टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा यायला आवडेल. दिग्पाल मला एवढे छान छान चित्रपट ऑफर करतोय, कशाला करायचं? तुम्ही सगळेजण आज वेळात वेळ काढून इथे राहिलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला अभंग तुकारामसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी.